हॅलो. हॅलो. हा सर, येतोय आवाज. ओके. ओके, दिसते स्क्रीन सर? नाही सर, स्क्रीन दिसत नाही अजून. स्क्रीन नाही दिसत आहे का? आता दिसतंय का सर? हॅलो. सर, व्हिडिओ बंद आहे सर तुमचा खालून. व्हिडिओ बंद आहे का? हो, आता तुमचा चेहरा दिसतोय. नाही नाही, मी स्क्रीन शेअर करतोय ना. स्क्रीन शेअर शेअर नाही झाली अजून सर. हो सर, झाली का दिसते. सर? हो सर, दिसते. हा. चालू कर. तर सर्वांना नमस्कार. आपण पुन्हा एकदा रिस्टार्ट करूया. तर मिशन आरंभ अंतर्गत बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत शब्दसंग्रह या घटकाचा आपण संख्या हा उपघटक या ठिकाणी अभ्यासत आहोत. मागील तासिकेमध्ये आपण शब्दसंग्रह व शब्दावर आधारित उदाहरणे आपण बघितली होती. तर या तासिकाला आपण संख्यावर आधारित उदाहरणे कशा प्रकारे विचारली जातात याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर एकंदरीत बघता 10% वेटेज असलेला हा समसंबंध हा घटक आहे. तर समसंबंध या घटकामध्ये ज्या पद्धतीने शब्दसंग्रहावर प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने संख्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. साधारणतः 7 ते 8 मार्काला या घटकावर प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामध्ये 4 गुणांसाठी 3 ते 4 गुणांसाठी संख्या या उपघटकावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. तर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय बघा. 25चा संबंध जसा 52 आहे तसाच संबंध 17चा कोणत्या घटकाशी आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर 25चा संबंध 52 होताना जी क्रिया 25 वर केली असेल तशाच प्रकारची क्रिया आपल्याला तिसरा जो घटक दिलेला आहे 17 त्यावर करायचं आहे आणि त्याची आपल्याला काय मिळणार आहे, पुढील संख्या आपल्याला मिळणार आहे. तर इथे पर्याय दिलेले आपल्याला बघा 34, दुसरा पर्याय दिलेला आहे 32, तिसरा दिलेला आहे 36 आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे 19. तर याचं स्पष्टीकरण बघा. 25चा संबंध 52 कसा आहे तो या ठिकाणी खाली दिलेला आहे बघा. 25ला जर आपण 2 ने गुणलं म्हणजे 25 ची जर दुप्पट केली तर त्याच्यामध्ये काय होतं, आपण 2 ऍड केले तर आपल्याला 52 ही संख्या मिळते. म्हणजे 25 ची जर दुप्पट केली आणि त्याच्यात 2 मिळवले तर आपल्याला संख्या मिळते बघा 52. यानुसार आपण 17ची जर दुप्पट केली आणि त्याच्यामध्ये जर 2 मिळवले म्हणजे 17 दुने 34 आणि त्यात 2 जर मिळवले तर आपलं उत्तर येतंय बघा 36. म्हणजे 25चा जो संबंध आपल्याला आहे, 25चा संबंध 52 आहे. म्हणजे 25 पासून 52 तयार केले तर आपण 25 चे डबल केले आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले तर आपल्याला 52 मिळतात. आणि तशाच पद्धतीचा आपली तिसरी संख्या दिलेली त्यावरून आपल्याला चौथी संख्या शोधायची आहे. म्हणजे 17चा संबंध जी चौथी संख्या आपलं आन्सर आहे ते आपल्याला मिळतंय 17 दुने 34 आणि 34 मध्ये आपण जर 2 मिळवले तर 36. अशा प्रकारे आपल्याला या संख्यांचा सहसंबंध या उदाहरणातून लक्षात येतो आणि अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला परीक्षेला विचारले जातात. आता बघा, आपल्याला ही उदाहरणं सोडवताना आपल्याला 1 ते 30 पर्यंतच्या वर्गसंख्या पाठ पाहिजे. त्यानंतर आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ पाहिजे संख्यांचे आणि आपल्याला विविध प्रकारच्या ज्या 4 क्रिया आहेत आपल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 मूलभूत क्रिया आहेत
या 6च घटकांवर आधारित साधारणतः प्रश्न विचारले जातात. म्हणजे एक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि मी तुम्हाला सांगितलं वर्गसंख्या आणि घनसंख्या. म्हणजे वर्गसंख्या आपल्या 1 ते 30 पर्यंत पाठ पाहिजे. आपल्याला 30 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग माहिती पाहिजे आणि 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्या आपल्याला काय पाहिजे माहित पाहिजे. म्हणजे आपण त्या पाठ केल्या पाहिजे. आणि अजून एक 7वा घटक आहे तो म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या देखील आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे. ज्यावेळेस मूळ संख्या आपल्याला माहिती असतात त्यावेळेस संयुक्त संख्या आपल्याला लक्षात येतात आणि ह्यावर आधारितच उदाहरणं आपल्याला विचारली जातात. त्यावर आपल्याला कशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर बघा आता दुसरं उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर. दुसरं उदाहरण बघा या ठिकाणी. 91चा संबंध जसा 8शी आहे तसा 62चा संबंध कोणत्या संख्येची आहे? 91चा संबंध जसा 8शी आहे तसा 62 या संख्येचा संबंध कोणत्या संख्येशी आहे? मग 91चा संबंध 8शी कसा बरं तयार झाला असेल? बघा विचार करा थोडा. 91चे 8 कसे झाले? बघा आपल्याला एका दृष्टिक्षेपात लगेच लक्षात येतंय की 9 आणि 1 आहे आणि त्याचा संबंध 8शी झालाय. म्हणजे 9 वजा 1 बरोबर 8. अशा पद्धतीचं आपल्याला स्पष्टीकरण खाली मी दिलेलं आहे बघा. 91 9 वजा 1 बरोबर 8 यानुसार 62 ही संख्या आपल्याला कशा पद्धतीने संबंध दर्शवता येईल. म्हणजे आपलं चौथं जे आन्सर आहे प्रश्नचिन्ह ते आपल्याला काढता येईल. तर 62 म्हणजे 6 वजा 2 बरोबर 4. तर आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी येतंय. म्हणजे 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 1. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे हा. 9 वजा 1 म्हणजे 8 झाले आणि 6 वजा 2 बरोबर 4 झाले. तर अशा पद्धतीने आपण हे दुसरं उदाहरण देखील सोडवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या मूलभूत क्रिया असतील, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा वर्गसंख्या असतील, घनसंख्या असतील, त्यानंतर मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असेल, यावर आधारितच उदाहरणं आपल्याला आतापर्यंत झालेल्या पेपरमध्ये विचारलेले दिसून येतात आणि त्यानुसारच आपण ह्या आजच्या ज्या तासिकेमध्ये आहे ते सराव करणार आहोत. तर पुढे बघा आता 13चा संबंध 64ची जसा आहे तसा 24चा कोणत्या संख्येशी आहे? 13चा संबंध 64ची आहे तर 24चा कोणत्या संख्येशी आहे याचं आता आपल्याला इथं 13, 64, 24 आणि खाली जे पर्याय दिलेले 512, 256, 216, 128 यावरून आपल्याला लक्षात येते की इथे काहीतरी वर्ग घन अशा प्रकारचा संबंध असू शकतो. मग आपण ह्या उदाहरणावरून लक्षात घ्यायचंय की इथे आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकाराचा शक्यतो संबंध येणार नाही. पण मग आपल्याला इथं वर्ग किंवा घनमूळ याचा विचार या उदाहरणामध्ये करावा लागेल. तर बघा स्पष्टीकरणामध्ये मी स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. तर स्पष्टीकरणामध्ये बघा 13चं आपण फोड जर केली तर 1 अधिक 3 म्हणजे झाले 4 आणि 4चा आपण घन जर केला तर आपलं उत्तर येतं 64. म्हणजे 13चा आपण 13 दोन्ही संख्यांचं एकक आणि दशक यांची काय केली बेरीज केली. बेरीज आली 4 आणि आपण ज्यावेळेस 4चा घन केला त्यावेळेस आपल्याला संख्या मिळते 64. म्हणजे 13चा संबंध 64शी कसा आला? म्हणजे 13च्या संख्येवरून आपण 64 पर्यंत कसं जाऊ? म्हणजे हा एक रोड मॅप आहे आपल्याला त्या रोडवरून जायचंय. 13चे आपण 64 कसे केले? तीच क्रिया आपल्याला 24 वर करायची आणि आपल्याला चौथी संख्या मिळवायची. म्हणजे या ठिकाणी पर्यायावरून आपल्याला उत्तराकडे जाण्याची म्हणजे शक्यता खूप कमी असते. आपल्याला पर्यायावरून उत्तराकडे जाता येणं थोडक्यात अशक्य आहे. यामध्ये आपल्याला पहिल्या 2 संख्यांचा सहसंबंध जर लक्षात आला तरच आपण 24चा सहसंबंध कोणत्या संख्येशी आहे हे या ठिकाणी शोधू शकतो. म्हणजे आपल्याला 13चा संबंध ज्यावेळेस 64शी काय आहे हे कळेल किंवा 13 पासून 64 कसे झाले थोडक्यात हे आपल्याला आपण वेगवेगळ्या क्रिया करून बघायच्या. त्या क्रियातून 64 जर आपल्याला मिळाली तर आपण तीच क्रिया कोणत्या संख्येवर करायची? इथं 24 वर करायची आणि आपल्याला काही क्षणात त्याचं आन्सर मिळतं. म्हणजे क्रिया छोटीशी असते. बघा आता 13 आहे, 13 मध्ये 1 आणि 3 एकच दशकचं काय केली बेरीज केली आणि त्याचा घन केला आणि 4चा घन 64 आला. एकदम सोपी क्रिया आहे. पुढच्या आपल्याला 24चं काय करायचं? एकक दशक ते 24 4 आणि 2 ची काय करायची बेरीज करायची.
4 आणि 2 ची बेरीज आपण केली तर 6 आहे. तर 6चा काय करायचा आपल्याला घन करायचा, म्हणजे 6चा घन आपल्याला आला 216. तर बघा हे एक टिपिकल उदाहरण आहे आणि अशा प्रकारचे उदाहरण विचारले जातात. ज्यावेळेस आपल्याला 1364 आलाय म्हणल्यावर 64 हा कोणत्या तरी संख्येचा काय आहे, घन आहे. आणि खाली जे आन्सर दिलेले आपल्याला ते देखील आपल्याला त्याच्यामध्ये 512 216 काय आहेत, घन आहे. बाकीचे उदाहरण आन्सर थोडेफार वेगळे दिलेले आहेत. पण मग 512 आणि 216 आपल्या लक्षात आले की हे कोणत्या तरी संख्येचे घन आहे. मग आपण हेच करायचं की 64 काय आहे, 4चा घन आहे. मग 4 कसा आला इकडे, 1 3 आणि 1 4, 4चा घन 64 आणि 4 आणि 2 6 आणि 6चा घन आपलं 216. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लगेच शोधता येतं. पण त्याआधी आपल्याला जेवढं आपण जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करू, तो सराव आपल्या अंगवळणी पाडल्यानंतर आपल्या बुद्धीला अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्याची सवय होऊन जाते आणि आपण ज्या वेळेस त्या उदाहरणांकडे बघतो आणि आपल्याला लगेच क्लिक होतं की कोणतीही क्रिया आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपण जेवढी जास्तीत जास्त उदाहरणं सोडू तेवढा आपल्याला काय होणार आहे, फायदा होणार आहे आणि आपल्याला लगेच अचूक उदाहरण सोडवता येणार आहे. पण पहिली जी प्रायोरिटी द्यायची आपल्याला ती म्हणजे आपण जास्तीत जास्त अशा प्रकारची उदाहरणं सोडवायची आहे. उदाहरण सोडवल्यानंतर आपली एक माइंडसेट तयार होतो की कोणत्या अंकावर कोणती क्रिया केल्यानंतर आपल्याला कोणतं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या उदाहरणांचा सराव करायचा आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. बघा, 37चा संबंध 40शी आला तर 82ची प्रश्नचिन्ह म्हणजे कोणती संख्याशी संबंध येईल. बघा आता उत्तर इथं आन्सर दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 30 दिलाय, दुसरा 60 दिलाय, तिसरा 50 दिलाय, चौथा 20 दिलाय. बघा आता हे 37 40 82चा कोणत्या संख्येशी. बघा आता 37 40 जर आपण फरक पाहिला तर 3 ने संख्या वाढलेली दिसते 40 आणि 82ची जर 3 ने वाढवायला गेलो तर किंवा 3च्या पटीत कोणत्याही संख्येने वाढवायला गेलो त्याच्यामध्ये 30 60 50 20 याच्यात एकही उत्तर आपल्याला दिसत नाही. पण आपल्याला 37 चे 40 कसे झाले याचा तोडगा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आणि आता याच्यात संख्या वाढलेली नाही. 37 लहान संख्या आहे, 40 मोठी संख्या आहे. 82 तर आहे संख्या, पण 82 पेक्षा मोठी संख्या पर्यायात नाहीये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला गुणाकार भागाकार काही करायचा नाही. पण मग आता आपल्याला काय करावं लागेल, कोणती क्रिया करावं लागेल. मग आता अशा वेळेस ज्या वेळेस संख्या लहान येते समोरची, म्हणजे 37 पेक्षा 40 मोठी आली आणि 82 पेक्षा तर पर्यायामध्ये उत्तर सगळे कसे आहेत, दिलेल्या तिसऱ्या संख्येपेक्षा कसे आहेत, लहान आहेत. मग आपल्याला याच्यात एकक आणि दशकची जर क्रिया किंवा जर एकक दशक शतक असेल तर एकक दशक शतकची क्रिया करायची. आणि अशा प्रकारचा माइंडसेट तयार होण्यासाठी आपल्याला या प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणं सोडवावी लागतील. बघा आता याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे खाली. 37चा संबंध बघा, 37चं काय केलंय आपण, 3 अधिक 7 केले म्हणजे एकक आणि दशक बेरीज केली आणि गुणिले मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. मग बघा काय उत्तर आलं आपलं, 7 आणि 3 झाले 10 आणि गुणिले 7 वजा 3 म्हणजे आपण एककातून शतक वजा केला. म्हणजे थोडक्यात इथं लक्षात घ्यायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय केली, वजा केली आणि उत्तर आलेलं आहे 4. आणि पुढे बघा मग 10 गुणिले 4, 10 गुणिले 4 आपल्याला या ठिकाणी दिसतंय, 10 गुणिले 4. कळालं. तर पुढे आता आपल्याला बघा 10 गुणिले 4 बरोबर 40. तर मग आता पुढे आपल्याला यानुसारच 82चा संबंध कोणत्या संख्येशी आहे. तर 82चं काय केलं आपण, 8 आणि 2 झाले 10, 8 अधिक 2 10 आणि गुणिले 8 वजा 2. तर अशा पद्धतीने आता आपण 8 अधिक 2 10 आणि गुणिले 8 वजा 2 किती उत्तर येईल आपलं, 6 उत्तर येईल. आणि 6 उत्तर आल्यानंतर 10 गुणिले 6 झाले 60. तर बघा पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपण एकक आणि दशक या संख्येचं काय केलेलं आहे, गुणाकार बेरीज केली आणि त्या बेरजेला काय केलं, त्या दोन्ही संख्येतल्या फरकाने काय केलं, गुणलं. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर आलंय बघा 60. उत्तर किती आलंय, 60 उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. तर पुढे बघा आता पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया.
हे 60 उत्तर तुम्हाला समजलेलंच असेल कशा पद्धतीने आलं. तर पुढचं आपण एक उदाहरण घेऊया. बघा 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे. 237 जर आपण 1738 शी संबंध येतो, तर मग 412चा कोणत्या संख्येची संबंध येईल? 237 पासून 1728 कशा पद्धतीने तयार झाले आणि 412 पासून कोणती संख्या तयार होईल हे आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. म्हणजे 237चा सहसंबंध 1728 आहे, तर 412चा कोणत्या संख्येशी आहे? तर त्याचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 3024, त्यानंतर 637, 2401, 343. तर आता आपल्याला याचा संबंध शोधायचा आहे. बघा संख्या तर पटीने वाढलेली दिसते. पटीने वाढलेली संख्या म्हटल्यावर आपल्याला गुणाकार, बेरीज, भागाकार, घन अशा पद्धतीची क्रिया त्या संख्येवर करावी लागते. तर बघा आता स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. 237, तर एकक दशक शतकाची काय केलेली या ठिकाणी बेरीज केलेली आपल्याला दिसून येते. 237 बरोबर 2 अधिक 3 अधिक 7 बरोबर उत्तर किती येत आहे आपलं? एकक दशक शतकची बेरीज म्हणजे उत्तर किती आलंय? 12 उत्तर आलेलं आहे. आणि 12चा आपल्याला काय करायचं आहे? घन करायचा आहे. आणि 12चा घन आहे 1728. म्हणजे काय केलं? 237 संख्या होती, त्या तीनही अंकांचं आपण काय केली? बेरीज केली. 7 आणि 3 10 आणि 2 12. उत्तर आपलं आलं 12 आणि 12चा घन येतो 1728 म्हणजे 1728. आता तीच क्रिया आपल्याला 412 या संख्येवर करायची आहे. तर 412 या संख्येवर जर क्रिया करायची असेल तर आपल्याला 4 अधिक 1 अधिक 2 म्हणजे तीनही संख्यांची काय करायची? बेरीज करायची. आणि बेरीज केल्यानंतर उत्तर येत आहे आपलं बघा 7. किती उत्तर येत आहे? 7 उत्तर आपलं येत आहे. आणि 7चा आपण काय करायचं आहे? घन करायचा आहे. मग 7चा घन किती आहे? 343. आणि आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपल्याला बघा 237 वर ज्यावेळेस आपण क्रिया करू त्यावेळेस आपलं 1728 उत्तर येतं. तीच क्रिया आपण 412 वर ज्यावेळेस करू त्यावेळेस जे उत्तर येईल ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. मग आपण तीनही संख्यांची बेरीज केली आणि बेरजेचा काय केला? घन केला. तशाच पद्धतीने 412 आपण काय केलं? बेरीज केली आणि बेरजेचा घन केल्यानंतर संख्येचं उत्तर येतं 343. अशा पद्धतीने आपलं उत्तर किती आलेलं आहे? 343 उत्तर आपलं आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे? अशा प्रकारची अनेक उदाहरणं ज्यावेळेस सोडू आपण त्यावेळेसच आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं काय करता येणार आहे? सोडवता येणार आहे. 4 ते 5 उदाहरणं या प्रश्न प्रकारावर येत असतात. आणि अशाच पद्धतीचं 2017ला जे परीक्षा परिषदेने विचारलेलं होतं ते उदाहरण आपण या ठिकाणी बघितलं. आता पुढचं आपण एक उदाहरण बघूया. बघा 30चा संबंध 1800 आहे, तर 75चा कोणत्या संख्येशी आहे? बघा 30चा संबंध 1800. आपण असा विचार केला 30चे 18 झाले, 75चे मग 62, 55, 50 का 45 कोणते होतील? बघा आता 30चे काय झाले? 18 झाले म्हणजे संख्या काय झाली? कमी झाली. आणि 75चं जे उत्तर आहे ते पण काय झालं? कमी झालं. या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावं लागेल किंवा गुणाकार करून वजाबाकी करावं लागेल. म्हणजे संख्या कमी झालेली याचा अर्थ आपल्याला ती संख्या काय करावं लागणार आहे? मायनस मध्येच घ्यावी लागणार आहे किंवा आपल्याला एकतर त्या ठिकाणी भागाकार करावा लागेल. आणि गुणाकार आणि बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची नाहीये. बघा इथे कशा पद्धतीने सोडवलंय बघा. बघा 30ला कितीने भाग दिलाय आपण? 5ने भाग दिला. 30ला 5ने भाग दिल्यानंतर आपलं उत्तर येतंय 6. 30ला ज्यावेळेस आपण 5ने भागतो त्यावेळेस उत्तर येतं 6. आणि 6ला कितीने गुणलंय आपण? 3ने गुणलं, उत्तर आलं 18. तर अशा पद्धतीने 30चा संबंध 18शी कसा आला? तर 30ला 5ने भागलं आणि भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर किती येतं? 6 येतं. 6ची आपण तिप्पट केली म्हणजे 3ने गुणलं तर उत्तर आलं 18. आता असाच संबंध आपल्याला कशाचा? 75 संख्येवर क्रिया करायची आणि त्यापासून कोणती संख्या तयार होईल हे आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी बघायचं आहे. तर मग आता आपण काय केलंय बघा, 30चा संबंध 18शी घेताना
30ला 5ने भागलं, 75ला 5ने ज्यावेळेस आपण भागतो त्यावेळेस उत्तर येतं 15. आणि 15 उत्तर आल्यानंतर आपल्याला कितीने गुणायचं आहे? 15ला 3ने गुणायचं. जसं आपण 6ला 3ने गुणलं तसंच आपल्याला 15ला देखील कितीने गुणायचंय? 3ने गुणायचं आहे. आणि आपलं उत्तर येतंय बघा 45. किती उत्तर येतंय आपलं? 45 उत्तर येतं. 15 त्रिक 45. म्हणजे बघा, ज्या वेळेस आपल्याला पहिल्या दोन संख्यांचा सहसंबंध लक्षात येतो त्याच वेळेस आपल्याला तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी संबंध काय होतो? डिटेक्ट होत असतो. आणि अशा पद्धतीने आपण 30ला 5ने भागलं, उत्तर आलं 6 आणि 6ची तिप्पट केली, झाले 18. तसेच 75ला आपण 5ने भागलं तर उत्तर आलं 15. 15ची तिप्पट केली आणि उत्तर आपलं आलंय 45. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, आता पुढील उदाहरणाकडे आपण जाऊया. पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी घेतोय. 953चा संबंध 864 या संख्येशी आहे. 953चा संबंध 864 या संख्येशी आहे. तर 807 या संख्येचा संबंध कोणत्या संख्येशी असू शकेल किंवा कोणत्या संख्येशी असेल हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 718. पर्याय क्रमांक 2 आहे 918. पर्याय क्रमांक 3 आहे 716. पर्याय क्रमांक 4 आहे 916. अशा पद्धतीने 3 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर तुम्ही विचार करा इथे कोणत्या प्रकारचा संबंध आपल्याला तयार करता येईल. कोणत्या प्रकारचा संबंध आपल्याला तयार करता येईल. तर बघा, इथे पर्याय पहिला दिलाय 718, दुसरा 918, तिसरा दिलाय 716, चौथा दिलाय 916. तर याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघतोय खाली. 953 आणि 864 याच्यातला फरक आहे. किती फरक या ठिकाणी काढलेला आहे बघा. जवळच्या संख्या जर असेल तर आपण फरक काढू शकतो. म्हणजे 953 वजा किती केले? 89. 953 वजा 89 केले तर उत्तर आपलं आलंय 864. किती उत्तर आले? 864 उत्तर आपलं आलेलं आहे. आठशे 64 आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. मग आता तशाच प्रकारची क्रिया आपल्याला कोणत्या संख्येवर करायची? तिसऱ्या संख्येवर करायची. 807चा संबंध 864चा कसा आहे? तर मग आपल्याला फरक काढलाय म्हणजे 89 आपल्याला काय करायचे? वजा ह्या संख्येतून करायचे आहे. म्हणजे 807 मधून आपण 89 वजा केले तर आपल्याला उत्तर येते 718. म्हणजे एक सिंपल प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 953 आणि 864चा फरक 89 आहे. म्हणजे 953 मधून आपण 89 वजा केले तर आपल्याला 864 मिळतात. तशाच प्रकारे 807 मधून ज्या वेळेस आपण 89 वजा करू त्यावेळेस आपल्याला मिळतात 718. म्हणजे या ठिकाणी फक्त एक वजाबाकीची क्रिया केलेली होती सिंपल आणि त्याच्यानुसार दोघांचा सहसंबंध आपल्याला शोधायचा होता. तर मग इथे वजाबाकी केली, काही ठिकाणी बेरजेचे असते, काही ठिकाणी कॉम्प्लिकेटेड बेरीज वजाबाकी अशा पद्धतीचे संबंध काही ठिकाणी आपल्याला विचारले जातात. आणि साधारणतः परीक्षेत पॅटर्न जर बघितला तर वर्ग संख्या आणि धनसंख्या, मूळ संख्या यावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये विचारलेले दिसून येतात. अशा प्रकारचे बेरीज वजाबाकीचे उदाहरण क्वचित विचारले जात होते आणि काठिण्य पातळीच्या दृष्टीने आता वर्गमूळ किंवा मूळ संख्या यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येते. तर आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा, तर पुढचा प्रश्न आहे 25चा 23चा संबंध 530शी आहे. तर 28चा संबंध कोणत्या संख्येशी आहे? म्हणजे 23चा संबंध ज्यावेळेस 530ची येतो तशा प्रकारे 28चा संबंध कोणत्या संख्येशी येईल हे या ठिकाणी काय झालेलं आहे? विचारलेलं आहे. म्हणजे 23चा संबंध 530शी जर आला तर 28चा संबंध कोणत्या संख्येशी येईल? म्हणजे 23चा 530 तर 28ला किती? तर मग बघा, 700 पहिला पर्याय आहे 783,
दुसरा पर्याय आहे 784, तिसरा पर्याय आहे 785 आणि चौथा पर्याय आहे 786. तर बघा 23 या संख्येवर क्रिया करून आपल्याला 530 आणायचे. मग 23 या संख्येवर क्रिया जर केली आपण, 23 चा वर्ग बघा, आता 23 चा वर्ग किती आहे त्यानुसार आपण 530 पर्यंत जाऊ शकतो. 2 आणि 3 वर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून आपण 530 पर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यावेळेस आपल्याला एखादी संख्या दिलेली असते आणि त्याची जी सहसंबंध असलेली संख्या जर जास्त दूरची असेल, जास्त दूर, आता 23 आणि 530 मध्ये आपल्याला भरपूर फरक दिसतोय, तर मग आपण इथं लॉजिक लावायचंय की या संख्येचा एक तर वर्ग असेल, घन असेल, अशा पद्धतीचं लॉजिक आपण लावू शकतो. जवळची संख्या असेल 100च्या आत, 23 दिले 100च्या आत असेल तर आपण दुप्पट करून, गुणाकार करून, दुप्पटीमध्ये 2 मिळून, 4 मिळून अशा पद्धतीने उत्तर काढू शकतो. पण आपल्याला 23 चा डायरेक्ट 530 झालंय, म्हणजे या ठिकाणी एकतर वर्ग संख्या घेतलेली असेल, हे 23 आणि 530च्या संख्येवरून आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला सहसंबंध दर्शवताना पहिली संख्या आणि दुसरी संख्या यामध्ये फरक जर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल, तर आपण तिथं वर्ग संख्येची ट्रिक किंवा घन संख्येची ट्रिक आपण काय करायची आहे, वापरायची आहे. आता 23 चा संबंध डायरेक्ट 530 वर नेला म्हणजे इथे गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार मूलभूत क्रियातून आपल्याला जाता येणं शक्य नाही. मग आपल्याला इथे एकतर काय करावं लागेल, घन करावं लागेल किंवा वर्ग करावा लागेल. तर बघा आता इथं स्पष्टीकरणामध्ये आपण उत्तर बघूया. तर या ठिकाणी 23 चा काय करायचा आहे, आपल्याला वर्ग करायचा आहे. 23 चा काय करायचा आहे, वर्ग करायचा आणि त्या संख्येमध्ये किती मिळवायचं आहे, आपल्याला 1 मिळवायचा आहे. ज्यावेळेस आपण 23 चा वर्ग करू त्यावेळेस आपल्याला संख्या मिळते 529 आणि 529 मध्ये आपल्याला किती मिळवायचं आहे, 1 मिळवायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर आलंय 530 बरोबर आलं. म्हणजे काय केलंय आपण, वर्ग करून 1 मिळवला. मग आता तशाच पद्धतीने आपल्याला खाली उत्तर दिले ते 783, 784, 785, 786. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये उत्तर देखील दिसून येत आहे. बघा 28 चा जर आपण वर्ग केला तर आपल्याला 784 मिळत आहे आणि 784 मध्ये काय करायचंय, आपल्याला 1 मिळवायचं आहे. तर उत्तर आपलं येतंय 785. बघा इथं 784 पण उत्तर दिलेलं आहे. 784 उत्तर कशासाठी दिलं असणार आहे, आपलं कन्फ्युजन होण्यासाठी आणि आपला 2 मार्क आपले घालवण्यासाठी इथं 784 उत्तर दिलेलं आहे. काही वेळेस गडबडीत काय होतं, आपण 28 चा वर्ग करून टाकतो आणि 1 मिळवायचं विसरून जातो आणि लगेच आपण 784 लिहून टाकतो. घाई गडबडीत असं होऊ शकतं. म्हणून आपण अशा उदाहरणांचा काय केला पाहिजे, सराव केला पाहिजे. ज्यावेळेस आपण सराव करू त्यावेळेसच अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला चुटकीसरशी सुटतील आणि आपल्याला मार्क मिळण्यास मदत होईल. म्हणजे बघा आता 28 चा वर्ग आणि आपण त्याच्यात मिळवला 1, म्हणजे 28 चा वर्ग 784 आणि त्याच्यामध्ये आपण मिळवला 1, बरोबर उत्तर आलंय 785. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा 23 चा संबंध 530 आपण काढला आणि लगेच आपल्याला 28 चा संबंध कोणत्या संख्येशी येतो तो समजलं. म्हणजे आपल्याला पहिल्या 2 संख्यांवरच जास्त फोकस करायचा आणि 2 संख्यांचा ज्यावेळेस आपल्याला संबंध समजला की आपण 28 चा संबंध लगेच शोधून काढू शकतो. तर बघा इथं फक्त वर्ग करून काय करायचं होतं, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा होता. मी तुम्हाला सांगितलंय 1 ते 30 चे वर्ग आणि साधारणतः आपले 1 ते 30 चे घन आपले पाठ पाहिजे आणि अशा प्रकारे वर्ग आणि घनसंख्येवर यावर उदाहरणं विचारले जातात. म्हणजे इथं फक्त वर्ग करायचा आणि त्याच्यात 1 मिळवायचा, हीच ट्रिक होते आणि याच ट्रिकनुसार आपण ते या उदाहरणाचं काय केलेलं उत्तर काढलेलं आहे. 23 चा वर्ग 529, त्यात 1 मिळवला, उत्तर आले 530. त्याच पद्धतीने 28 चा वर्ग केला आणि त्यात 1 मिळवला, उत्तर आलं 784 अधिक 1 बरोबर 785. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं देखील उत्तर स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता बघा इथं अपूर्णांकामध्ये काही प्रश्न विचारलेले आहे आपल्याला. बघा अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेला विचारलेले दिसून येतात. यामध्ये बघा 12/30 चा संबंध 15/24 आहे. तर 18/12 चा संबंध कोणत्या संख्येशी होईल. तर बघा ज्यावेळेस अंश आणि छेदाचा प्रश्न आपल्याला विचारला जातो त्यावेळेस साधारणतः आपल्याला अंशाचा अंशाशी संबंध आणि छेदाचा छेदाशी संबंध अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले दिसून येतात. याच्यापेक्षा अवघड प्रश्न आपल्याला विचारलेले आतापर्यंत तरी नाहीत. कदाचित
व्यस्त संख्या केली जाऊ शकते. म्हणजे एकदा अंशाचा छेद होऊ शकतो आणि छेदाचा अंश होऊ शकतो, अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं. पण सरळ सरळ स्ट्रॅटर्जी या ठिकाणी अशीच वापरली जाते की 12चे 15 कसे झाले आणि 30चे 24 कसे झाले, तसेच मग 18ला कोणती संख्या मॅच होईल आणि 12ला कोणता सहसंबंध लागेल. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला या अगोदर प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले दिसून येतात. तर याचे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे बघा. पहिला पर्याय दिलाय 36/24. दुसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलाय 6/36. तिसरा पर्याय या ठिकाणी दिलाय आपल्याला 24/36 आणि चौथा पर्याय दिलाय 24/9. तर बघा, थोडा विचार करा बरं. छेदाचा छेदाशी संबंध तयार करायचा, अंशाचा अंशाशी संबंध, या पद्धतीने तुम्हाला येतंय का ते बघा. तर बघा, आपण याचं स्पष्टीकरण आता बघूया. तर बघा, स्पष्टीकरणामध्ये एक मिनिट, 12चा संबंध 15शी आणि 30चा संबंध 24शी, तसा 18चा संबंध कोणत्या संख्येशी तयार होऊ शकतो, हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर हे उदाहरण तुम्ही एक तुमच्यासाठी मी देतोय. 12चा संबंध 15शी कशा प्रकारे झाला, तसा 30चा बघा 12 आणि 15 मध्ये ज्या पद्धतीने फरक आपल्याला दिसतोय 3चा, आणि 30 आणि 24 मध्ये 6 वजा केलेले आपल्याला दिसतात. तशा पद्धतीने जर आपण इकडे बघितलं तर 18चा संबंध कोणत्या संख्येशी येईल आणि 12चा कोणत्या संख्येशी येईल, हे उदाहरण तुम्ही घरी सोडवायचं. याचं पर्याय तुम्ही बघायचे, पर्याय लिहून घ्यायचा आणि उदाहरण देखील तुम्ही लिहून घ्या. आणि हे उदाहरण तुम्ही काय करायचंय, घरी सोडवायचंय. कशा पद्धतीने यांचा संबंध या ठिकाणी तयार झालेला असेल. तर तुम्ही हे उदाहरण घरी सोडून बघा. पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. बघा, 79चा संबंध 83शी आहे, तर 61चा संबंध कोणत्या संख्येशी येईल. 79चा संबंध 83शी आहे, तर 61चा संबंध कोणत्या संख्येशी येईल. बघा, आता 79चा संबंध 83चा कशा प्रकारे येईल आणि 61चा संबंध कोणत्या संख्येशी येईल. बघा, 79 पासून आपल्याला 83 कसे तयार होतात हे आपल्याला या ठिकाणी जर समजलं तर 61चा संबंध कोणत्या संख्येशी येईल हे आपल्याला लगेच समजेल. बघा, आपण या ठिकाणी स्पष्टीकरण दिले. बघा, 79 ही मूळ संख्या आहे आणि 79च्या पुढची लगेच पुढची मूळ संख्या किती आहे, 83 आहे. यानुसार 61च्या पुढची मूळ संख्या कोणती, तर बघा 63 उत्तर असू शकत नाही. 63 मूळ संख्या नाही. 65 देखील मूळ संख्या नाही. आणि आपला पर्याय असू शकतो 67 मूळ संख्या. 59 देखील आहे, पण 59 ही मागची मूळ संख्या आहे, आपल्याला पुढची मूळ संख्या घ्यायची. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की मूळ संख्यावर आधारित देखील प्रश्न परीक्षेला विचारलेले आपल्याला दिसून येतात. तर 79चा संबंध 83चा आला, तर 61चा संबंध कोणत्या संख्येशी येईल, तर 61चा संबंध 67 येईल. म्हणजे मूळ संख्या आपण पुढची मूळ संख्या घेतली. 79 नंतर येणारी मूळ संख्या आहे 83, तशी 61 नंतर येणारी जी मूळ संख्या आहे ती आहे 67. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण एकदम इझी आहे. मूळ संख्या आपल्याला समजल्या तर लगेच आपल्याला ती संख्या शोधता येते. बघा, आता इथं 200 पुढचं उदाहरण आपण बघूया. 245चा संबंध 40शी आहे, तर 437चा संबंध कोणत्या संख्येशी आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे 84, पर्याय क्रमांक 2 आहे 14, पर्याय क्रमांक 3 आहे 49 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 19. तर यामध्ये आपल्याला बघा 245 वर क्रिया करून आपल्याला 40 कशा प्रकारे येतील, तर बघा या ठिकाणी गुणाकाराची क्रिया केलेली आहे. एकक, दशक आणि शतक या तीनही संख्यांचा काय केलाय, गुणाकार केलाय. म्हणजे 2 गुणिले 4 गुणिले 5 उत्तर लगेच येतं इथे. 5 चोक 20, 20 दुणे 40 किंवा 4 दुणे 8, 8 पंचे 40. तशाच प्रकारे 437 वर आपण हीच क्रिया आपल्याला 437 वर करायची. 4 गुणिले 3 गुणिले 7, बघा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलंय. 4 गुणिले 3 गुणिले 7 किती आलं, 4 त्रिक 12, 12 साती 84. या ठिकाणी आपलं उत्तर आलंय 84 आणि पर्याय क्रमांक 1 आपण या ठिकाणी आन्सर या प्रश्नाचं देऊ शकतो. म्हणजे 245चा संबंध ज्यावेळेस 40शी येईल, मग 245 वर क्रिया कोणती करायची आपल्याला बघा.
या ठिकाणी आपण वर्ग घन अशा प्रकारच्या क्रिया करायच्या नाही, कारण 245 पेक्षा डिफरन्स खूप दिसतोय आपल्याला. वाढणारा डिफरन्स असेल तर आपल्याला वर्ग घनमूळ करायचंय, पण आता इथं डिफरन्स कमी होणार आहे, म्हणजे 245 चे काय झाले 40 झाले. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी छोटी क्रिया करून आपल्याला 40 आणायचे. आपण वर्ग घन जर करत बसलो तर काय होणार आहे, ते आपल्याला उत्तरापर्यंत घेऊन जाणार नाही. मग आपल्याला उत्तरापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला या ठिकाणी शोधता आला पाहिजे, की उत्तरापर्यंत जायचं कसं, म्हणजे 245 चे 40 कसे झाले हे आपल्याला ज्यावेळेस कळणार आहे त्याच वेळेस आपण तिसऱ्या संख्येवर क्रिया करून आपलं उत्तर आपण शोधू शकतो. आपल्याला जर 245 पासून 40 कसे झाले हे जर कळालं नाही तर 437 ला नुसतं 437 वर वेगवेगळ्या क्रिया करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. आपल्याला अगोदर 245 चा संबंध 40शी कशा पद्धतीने झालाय, म्हणजे कशा पद्धतीने 40 तयार झाले 240 पासून, हे ज्या वेळेस आपल्याला समजेल त्याच वेळेस आपल्याला 437 पासून पुढची संख्या तयार करता येणार आहे. म्हणजे आपल्याला संबंधामध्ये ज्या पद्धतीने आपण शब्दसंग्रहामध्ये बघितलं की आपल्याला पहिले दोनच घटक अभ्यासायचे, दोनच घटकाचा आपल्याला आउटपुट ज्या वेळेस कळेल त्याच वेळेस आपण तिसऱ्या घटकाकडे जायचं. तोपर्यंत तिसऱ्या घटकाकडे जाऊन आपल्याला फारसं आउटपुट भेटत नाही. कदाचित शब्दसंग्रहामध्ये आपल्याला डोळे नुसतं बघून लगेच समजतं, पण संख्यामध्ये आपल्याला क्रिया केल्याशिवाय त्या संख्येवर वेगवेगळ्या क्रिया आपल्याला केल्याशिवाय नाही, आणि तिथे कोणती क्रिया फिक्स बसते किंवा कोणती क्रिया मॅच होते हे कळाल्याशिवाय आपल्याला चौथी संख्या इथे अजिबात शोधणं शक्य नाही. आणि ह्या उपघटकावर जर आपल्याला गुण मिळवायचे असेल तर जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला ह्या प्रकारची उदाहरणं चुटकीच वर्षी सुटणार आहेत. तुम्हाला एकंदरीत उदाहरणावरून लक्षात आलं असेल की इथे एकच पॅटर्न नाहीये, इथं वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळ्या वर्षी विचारले जातात. मागील वर्षी विचारलेला पॅटर्न ह्या वर्षी विचारला जात नाही, किंवा 5 वर्षापूर्वी विचारलेला पॅटर्न देखील रिपीट होत नाही. प्रत्येक वेळेस प्रश्नपत्रिका सेट करताना नवीन ट्रिक या ठिकाणी वापरलेली असते. या पद्धतीने आपण जर सराव केला तर आपल्याला उदाहरणं अचूक सोडवता येतील. आणि अचूक सोडवता येतील म्हणजे ज्यावेळेस आपण सराव करू त्यावेळेस आपला वेळ या ठिकाणी काय होणार आहे, वाचणार आहे. आणि वेळ वाचल्यानंतरच आपल्याला इथं जर वेळ जर गेला याच्यामध्ये तर आपला बराच वेळ खर्च होतो, आणि त्यासाठी अशा उदाहरणांचा आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. बघा 245 चे 40 आले, तसेच 437 चे किती आले, 84 आले. म्हणजे एका दशक शतकचा काय केला आपण, गुणाकार केला, आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळालं आहे 40. तशाच पद्धतीने 4 गुणिले 3 गुणिले 7 ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळणार आहे 84. किती उत्तर मिळणार आहे, 84 उत्तर आपल्याला मिळणार आहे. बघा आता पुढे आपण जातोय. पुढील प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. बघा 23 चा संबंध 46 चा आहे, तसा 31 चा संबंध कोणत्या संख्येशी आहे. 23 चा संबंध ज्या पद्धतीने 46 शी आहे त्याच पद्धतीने 31 चा संबंध कोणत्या संख्येशी आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. बघा आता 23 46 आपल्याला लगेच लक्षात येतो. 23 आणि 46, 23 आणि 46 म्हणजे बघा 23 गुणिले 2 डायरेक्टली 46 आपल्याला उत्तर मिळतंय, आणि 31 गुणिले 2 जर केलं तर आपल्याला लगेच 62 येऊ. 31 गुणिले 2 62 हे उत्तर आपल्याला काय मिळतंय या ठिकाणी मिळतंय. तर बघा इथं अतिशय सोपा प्रश्न होता. 23 चे काय करायचे, दुप्पट. मग तशीच पद्धतीने आपल्याला तिसऱ्या संख्येवर क्रिया करायची, 31 चे दुप्पट 62. तर अशा पद्धतीने आपण हा तिसरा प्रश्न प्रश्न सोडवलेला आहे. बघा आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. 89 चा संबंध, एक मिनिट बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, 89 चा संबंध 36 शी आहे. तर तशाच पद्धतीने 45 चा संबंध कोणत्या संख्येशी आहे. 89 चा संबंध 36. बघा इथं एक गुणाकाराची क्रिया आहे. बघा 8 गुणिले 9 जर आपण केलं तर उत्तर किती येतंय, 72. आणि 72चं काय केलंय आपण,
भागिले 2 केले, भागिले 2. म्हणजे 8 गुणिले 9 एकक आणि दशकाचा काय केलाय, गुणाकार केला. गुणाकार केल्यानंतर त्याला काय केलं आपण, भागिले 2 केलं. 8 9 झाले 72 आणि 72ला ज्यावेळेस आपण 2 ने भागतो त्यावेळेस आपलं उत्तर येतंय किती, 36. म्हणजे 89चा संबंध कशाशी आला, 36शी आला. तर मग तशाच पद्धतीने आता 45चा संबंध कोणत्या संख्येशी येईल, पर्याय 20 10 5 आणि 15. बघा 45 एकक आणि दशकाचं काय केलंय आपण, गुणाकार जर केला तर 4 गुणिले 5 20 येतं आणि 20ला कितीने गुणायचं, भागायचं आपल्याला 2 ने. तर 20ला 2 ने भागलं तर आपलं उत्तर येतंय 10. म्हणजे बघा पण 4 गुणिले 2 जर आपण केलं तर आपलं उत्तर किती येतंय, 4 गुणिले 5 जर केलं तर उत्तर येतंय 20 आणि 20ला आपण काय करायचं, 2 ने भागायचं, आपलं उत्तर येतंय 10. म्हणजे आपल्याला काय करायचं होता, दोन्ही संख्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा आणि गुणाकाराची निमपट करायची म्हणजे भागिले 2 करायची. उत्तर आपलं येतं 36. तीच क्रिया आपल्याला तिसऱ्या संख्येवर करायची. 4 गुणिले 5 उत्तर येतंय आपलं 20 आणि भागिले किती करायचे, 2. उत्तर आपलं आलं 10. अशा पद्धतीने काय केलं आपण, 45 या संख्येचा संबंध 10शी असल्याचं आपल्याला याच्यावरून समजतं, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने स्पष्टीकरण तुमच्या लक्षात आलंच असेल. आता पुढचं उदाहरण आपण बघू. बघा 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा 2019 परीक्षा परिषदेद्वारे जी परीक्षा होते त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 22चा संबंध 462 आला तर कितीचा संबंध 756 बरोबर येईल. म्हणजे आपल्याला इथं तिसरी संख्या दिलेली नाही, इथं आपल्याला डायरेक्टली काय दिलं, चौथी संख्या दिली आणि चौथ्या संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येशी कसा येईल हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, बघायचं आहे. म्हणजे चौथ्या संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येशी कसा येईल. बघा आता तुम्हाला मी सांगितलं होतं 22 आणि पहिली संख्या आणि दुसरी संख्या याच्यामध्ये बघा कसा संबंध आहे, डिफरन्स जास्त आहे, म्हणजे चढता डिफरन्स जास्त आहे, वाढता. म्हणजे 22 पासून 462 जर तयार करायचे असेल तर आपल्याला एक वर्ग किंवा घन करावं लागेल आणि साधारणतः आपल्या लक्षात आलंय 462 आहे, याचा अर्थ 22च्या वर्गाच्या नियर बाय आपल्याला 462 संख्या दिसून येते. म्हणून या ठिकाणी जर आपण 22चा वर्ग केला आणि त्याच्यातून 22 जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतंय 462. बघा आता 22चा ज्यावेळेस आपण वर्ग करणार आहोत त्यावेळेस आपल्याला 484 मिळतात आणि 484 मधून आपण काय करायचे आहे, 22 वजा करायचे आहे. त्याच वेळेस आपल्याला काय मिळणार आहे, 462 मिळणार आहे. म्हणजे आपल्याला वर्ग करून त्याच्यातून 22 कमी करायचे. आता आपल्याला दिलेली चौथी संख्या आहे, ती संख्या म्हणजे दिलेल्या संख्येचं जे आपलं उत्तर आहे त्या उत्तराचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे आणि उत्तराच्या वर्गातून आपल्याला काय करायचे आहे, ती संख्या मायनस करायची आहे, म्हणजे वजा करायची आहे. बघा आता 29चा वर्ग करा आणि त्याच्यातून 29 मायनस करा, 756 आलं पाहिजे. 24चा वर्ग त्याच्यातून 24 मायनस केल्यानंतर 756 येत आहे का, किंवा 27चा वर्ग केला आणि त्याच्यातून 27 मायनस केले तर 756 येतील का, हे आपल्याला शोधायचंय. किंवा 28चा वर्ग केल्यानंतर त्याच्यातून जर आपण 28 वजा केले तर 756 येतील का. म्हणजे पर्यायाकडून आपल्याला उत्तराकडे आपण जाऊ शकतो किंवा आपण असं पण करू शकतो, 756 संख्येमध्ये काय करू शकतो आपण, यापैकी एक संख्या मिळून ती संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला लगेच उत्तर शोधता येईल. म्हणजे बघा 756 मध्ये जर आपण 28 मिळवले, 756 मध्ये जर आपण 28 मिळवले, 756 मध्ये 28 मिळवले तर आपल्याला मिळतात 784 आणि कोणत्या संख्येचा वर्ग आहे 784 28चा, असं पण उत्तर मिळू शकतं. किंवा आपण खालच्या संख्यांचा वर्ग करायचा आणि त्याच्यातून तीच वर्ग संख्या मायनस करायची. 29चा वर्ग केला आणि त्याच्यातून 29 मायनस केले तर आपल्याला 756 मिळत नाही. तुम्ही करून बघा. 24चा वर्ग केला आणि त्याच्यातून 24 मायनस केले तर आपल्याला 756 मिळत नाही. 27चा वर्ग केला आणि 27 मायनस केले तर आपल्याला त्याच्यातून 756 मिळत नाही. 28चा वर्ग केला तर 28 मायनस केले तर आपल्याला 756 मिळतात. पण बघा अशा जर पद्धतीने आपण गेलो तर आपला वेळ वाया जाणार आहे. आपण 29चा वर्ग करणार त्याच्यातून 29 वजा करणार, उत्तर येणार नाही. 24चा वर्ग केला 24 मायनस केले आपण हा हे करणार नाही समजा,
27चा वर्ग करून 27 मायनस केले तर 756 मिळत नाही. पण 28चा वर्ग करोपर्यंत आपला बराच वेळ खर्ची झालेला असतो. त्यावेळेस आपण 756 ला जर 756 मध्ये 28 मिळवले तर किती वर्ग, कोणती वर्ग संख्या आली? 784 आली. म्हणजे 784 जर आपली आली तर मग आपल्याला 784 आपल्याला 756 कोणत्या संख्येशी वर्ग नियर बाय वर्ग आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतो जर आपले वर्ग पाठ असतील तर. मग आपल्याला 784 आलं. 784 आणि 756 मध्ये कितीचा फरक आहे तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे 28चा फरक आहे. मग 28चा फरक जर असेल तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? 28चा वर्ग वजा 28 बरोबर 756. अशा पद्धतीने आपण उलट जर गेलो, उलटी क्रिया केली तर आपल्याला म्हणजे आपण 484 मधून 22 वजा केले होते, आपलं 465 आलं. तसं आपण 756 मध्ये जर 28 मिळवले तर आपल्याला नियर बाय वर्ग संख्या कोणती आहे? 784. आणि 784 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 28चा. अशा दोन पद्धतीने आपण जाऊ शकतो. पर्यायाचा वर्ग करून त्याच्यातून पर्याय मायनस केला तर आपल्याला 756 मिळतील. किंवा आपल्याला जो चौथी संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण वर्ग संख्येपर्यंत कधी कधी पोहोचू शकतो? 28 मिळवल्यानंतर पोहोचू शकतो. म्हणजे मग आपलं 28 उत्तर येतंय. अशा पद्धतीने दोन पद्धतीने आपण या ठिकाणी सोडू शकतो. पण या ठिकाणी एक लक्षात घ्यायचंय की आपल्याला वर्ग संख्या पाठ असल्याशिवाय किंवा वर्ग आपल्या डोळ्यासमोर असल्याशिवाय 1 ते 30 आपल्याला अशा पद्धतीचे उदाहरण सोडवता येणं कठीण आहे किंवा जास्त वेळ आपला खर्च होऊ शकतो. 2019 ला हा एक टिपिकल प्रश्न विचारला होता आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. वर्ग घन हे विचारले जातात आणि त्याच वेळेस आपल्याला काय होतं? क्ल्यू मिळतो ज्यावेळेस आपण जास्त सराव करू अशा प्रश्नाचा. आणि अशाच प्रकारचा टाईप लगेच रिटर्न झालेलाच नाही. 2019 नंतर आपण 2026 पर्यंत जर आलो, 8वीच्या संदर्भात बोलायचं झालं तर एकदाही रिपीट अशा ट्रॅक लगेच रिपीट होत नाहीत. त्याच्यावर वेगवेगळ्या क्रिया होऊ शकतात. पण अशाच पद्धतीचे ट्रॅक किंवा सूत्र जे वापरलेले ते रिपीट होत नाहीत. म्हणून आपण सरावावर काय करायचं? कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 20चा संबंध जसा 30शी येतो तसा 40चा संबंध कोणत्या संख्येशी येईल? 20चा संबंध ज्या पद्धतीने 30शी आला असेल तशाच प्रकारचा संबंध 40चा कोणत्या संख्येशी येईल? तर या ठिकाणी बघा पर्याय दिलेले. पर्याय क्रमांक 1 आहे 62, पर्याय क्रमांक 2 आहे 48, पर्याय क्रमांक 3 आहे 54 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 46. अशा पद्धतीने 3 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. 20चा संबंध 30शी कसा आला हे आपल्याला शोधायचंय आणि 40चा संबंध 48शी शोधायचंय. डिफरन्स बघा. आता इथं दूर जायचं नाही याचा अर्थ आपल्याला इथं वर्ग घन वगैरे हे ही काही क्रिया करायची नाही. पण बघा कशा पद्धतीने इथं क्रिया केलेली आहे त्यानुसार आपल्याला अंदाज येऊ शकतो. बघा 20 कसे आले तर 4चा वर्ग अधिक 4 बरोबर 20. आता बघा इथं वर्ग आपल्याला वाटत नाही की वर्गाची क्रिया आपल्याला 20 वर नाही करायची किंवा 2 वर नाही करायची. तर काय केलंय? 4चा वर्ग अधिक 4 बरोबर 20. 30 कशी आली? 5चा वर्ग अधिक 5 बरोबर 30. 4च्या वर्गामध्ये 4 मिळवले तर 20 येतात. 5च्या वर्गात 5 मिळवले तर 30 येतात. तसं आता 40 कसं येणार आहे? 40 कसं येणार आहे? 6चा वर्ग 36 त्याच्यात मिळवले 4 उत्तर आलं 40. एक सेम क्रिया केली 6चा वर्ग प्लस 4 म्हणजे 6चा वर्ग 36 त्याच्यात मिळवले 4 झाले 40. तसं आता पुढची संख्या घ्यायची आपल्याला. जसं इथे 4चं 5 घेतलं नंतर 6चा वर्ग घेतला. आता 7चा वर्ग आला 49 आणि 49 मध्ये आपण किती मिळवायचे? 5 मिळवायचे आणि 49 मध्ये 5 मिळवल्यानंतर उत्तर आपलं येतंय 54. उत्तर किती येतंय? 54 आपलं उत्तर येतंय. कळालं? तुमच्या लक्षात आलं का? 20चा संबंध 30शी कसा आहे? म्हणजे इथं प्रक्रिया केली नाही, लॉजिक विचारात घेतलेलं आहे. त्या लॉजिकनुसार आपण क्रिया केली नाही. 20 आहे म्हणल्यावर 20 मधून काही मायनस केलं नाही किंवा 20चा आपण 20 वर कोणती क्रिया केली नाही तर डायरेक्टली संबंध आपण 4, 5, 6, 7 अशा पद्धतीने घेतलेला आहे. म्हणजे 4चा वर्ग अधिक 4 20 तसं पुढे लगेच त्याची पुढची संख्या घेतली 5 वर्ग केला आणि 5 तर उत्तर आलं 30. त्याच पद्धती वेळेस आपण
संख्या 6 घेतली आणि 6चा वर्ग केला 36 आणि त्यात मिळवले 4 तर आपलं उत्तर येते 40. अशा पद्धतीने आपण पुढची संख्या घेतली इकडे 4 पुढची संख्या आपण 5 घेतली तशी इथे आपण पुढची संख्या घेतली 7चा वर्ग केला आणि त्यात आपण 5 मिळवले आहे 5 आपलं उत्तर आलेलं आहे 54. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण देखील सोडवलेलं आहे. तर आता अंशाचे आणि 225 56 कसा आहे आणि 6/3चा संबंध मग कोणत्या संख्येशी. आता आपल्याला पहिल्या दोन संख्यांचा संबंध या ठिकाणी शोधायचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की शक्यतो छेदाचा संबंध छेदाचा संबंध अंशाशी अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सर्वप्रथम प्रयत्न आपल्याला 7चं 225 आणि 8चं 56 कसा आहे हे करण्यासाठी आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागेल किंवा वर्ग करावा लागेल किंवा घन करावं लागेल. या ठिकाणी बघायचंय बघा स्पष्टीकरणामध्ये मी दिले तुम्हाला बघा इथं 7 आणि 8 म्हणजे अंश आणि छेदाची बेरीज केली अंश आणि छेदाची बेरीज 15 5चा वर्ग आला